वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। कठोपनिषदाचा अभ्यास आपण करत आहोत आणि कठोपनिषदातलं आजचं हे आपलं 8वं सत्र आहे। अध्याय 1 वल्ली 1 याचा आपला अभ्यास पूर्ण झाला आहे, ज्याच्यामध्ये मुख्यतः नचिकेताला जे 3 वर दिले त्यातल्या 3ऱ्या वराने नचिकेताने यमदेवाला आत्मविषयक विद्या मागितली। आत्मविषयक विद्येविषयी मला मार्गदर्शन करा अशी नचिकेताने यमदेवांना विनंती केली। नचिकेताने यमदेवाला विनंती केल्याच्या नंतर यमदेवाने नचिकेताची कठोर परीक्षा बघितली। लहान मुलगा आहे म्हणून त्याला कन्सेशन दिलं अशातला प्रकार नाही, तर आत्मविद्येचा जो अधिकारी आहे त्याचं वय कमी असो अथवा जास्त असो, त्याच्या परमार्थाचं हे ज्ञान सर्वश्रेष्ठ ज्ञान त्याला देण्याच्या पूर्वी यमदेवाने नचिकेताची कठोर परीक्षा घेतली। त्याचं वैराग्य, त्याचं मुमुक्षत्व, त्याचा विवेक, शमदम इत्यादी सगळ्या गोष्टी तपासल्या आणि नंतर यमदेव तयार झाले आणि पहिल्या अध्यायाच्या 2ऱ्या वल्लीपासून यमदेवाच्या उपदेशांना प्रारंभ होतो। यमदेव जेव्हा बोलायला सुरुवात करतात तेव्हा पहिल्या मंत्रापासूनच त्यांनी आत्मविषयक विद्या सांगायला सुरुवात केली नाही, तर कठोपनिषदामध्ये हे 2 महत्त्वाचे शब्द आलेले आहेत। एक आहे श्रेय, दुसरा आहे प्रेय, आणि या दोनही जीवन पद्धती एकमेकांपासून अतिशय वेगळ्या आहेत। 2ऱ्या वल्लीमधल्या पहिल्या 2 मंत्रांचा आपण अभ्यास केला, ज्याच्यामध्ये यमदेव नचिकेताला पारमार्थिक व्यक्तीचं जीवन आणि सांसारिक म्हणजे पूर्ण केवळ संसारामध्ये गुरफटून राहिलेल्या व्यक्तीचं जीवन हे मूलतः कसं वेगळं आहे, कसं वेगळं असतं हे समजावून सांगायला सुरुवात करतात। आणि सांसारिक जीवन, केवळ सांसारिक जीवन म्हणजे प्रेय, आणि मोक्षाची इच्छा असणारं जीवन म्हणजे श्रेय, अशा प्रकारे ती विभागणी करतात। श्रेय आणि प्रेय हे मूलतः एकमेकांपासून अगदी वेगळे आहेत, विभिन्न आहेत हे पहिल्या मंत्रामध्ये सांगतात। आणि वेगवेगळे आहेत म्हणजे कोणत्या स्तरावर वेगळे आहेत, तर एक, दोन्हींसाठी लागणारी जीवन पद्धती अतिशय वेगळी आहे। जेव्हा मोक्षाची प्राप्ती करायची असते तेव्हा आधी बराच काळ कष्ट करावे लागतात, नंतर त्याचं थोडं थोडं फळ आपल्याला दिसतं, मिळतं। चित्ताची शांती, प्रसन्नता, एकाग्रता ही हळूहळू अनुभवाला येते। प्रेयामध्ये आपण ज्या ज्या प्रमाणात म्हणजे विषय सुखांचे हे भोग उपभोगण्यासाठी आपण जे काही थोडेफार कष्ट करतो त्याचं थोड्याफार प्रमाणात सुख आपल्याला तत्क्षणी त्याच दिवशी अनुभवाला येतं। त्यामुळे श्रेय आणि प्रेय यांची जीवन पद्धती वेगळी आहे, हा पहिला भाग। दोन्हींकडे लागणारं कष्टाचं, साधनेचं स्वरूप, कर्तव्यरूप बंध देखील वेगळे आहेत। श्रेयाची प्राप्ती करताना मनुष्याला जे कष्ट करावे लागतात ते मुख्यतः स्वतःवर कष्ट करावे लागतात, की स्वतःला बदलणं हा सगळ्यात मोठा ताप आहे। स्वतःला साधन चतुष्टय संपन्न करणं, विवेक, वैराग्य, समाधी षटक संपन्न करणं, ते विकसित करणं आणि स्वतःला बदलणं ही श्रेयाच्या जीवन पद्धतीमधली साधनं आहे। प्रेयामध्ये जो मनुष्य काम करतो, मेहनत करतो, तिथे देखील मेहनत आहे, परंतु त्याच्यामध्ये बाहेरच्या जगामध्ये काहीतरी अर्जन करण्यासाठी जे कष्ट लागतात ते कष्ट घ्यावे लागतात। दोन्हींकडचा ही जी साधना पद्धती आहेत, हा जो कर्तव्यरूप बंध आहे, श्रेयामध्ये म्हणजे मोक्षाची प्राप्ती करताना मोक्ष प्राप्ती झाल्यावरती ते साधन गळून पडतं। साधन चतुष्टय संपन्नता म्हणजे विवेक, वैराग्य हा सहज स्वभाव झाल्यामुळे नंतर त्याची आवश्यकता राहत नाही, परंतु प्रेयामध्ये कितीही मिळवलं तरी वारंवार कष्ट करावे लागतात,
प्रेयामध्ये कष्ट, साधन, कर्तव्यरूप बंध कधीही संपत नाही. हा तिसरा फरक आपण बघितला. आणि चौथा फरक, श्रेय आणि प्रेय या दोन्हींच्या माध्यमातून मिळणारी फळं ही अत्यंत वेगळी आहे. श्रेयामधून जे फळ मिळतं म्हणजे मोक्ष, म्हणजे आत्मविषयक ज्ञान, म्हणजे आत्म्याची अनुभूती, म्हणजे मी आत्मा आहे असं दृढ अपरिवर्तनीय ज्ञान होणं, ही कायमचं फळ आहे. एकदा प्राप्त केलं की ते परत परत प्राप्त करावं लागत नाही. परंतु श्रेयामध्ये म्हणजे संसारामध्ये आपण ज्या काही गोष्टी मिळवतो त्या एकदा मिळवून चालत नाही, थांबवत नाही, भागत नाही. आपल्याला ते परत परत मिळवावं लागतं. ही श्रेय आणि प्रेय या दोन्हींमधला मूलभूत फरक आहे. जीवन पद्धती, साधना पद्धती, साधनेचा कालावधी आणि फळाचं स्वरूप याच्यामध्ये मूलतः फरक आहे. नंतर आपण हे बघितलं की एवढं जे आहे की जर शाश्वत कल्याण होणार असेल श्रेयाच्या प्राप्तीने, तर सगळे मनुष्य श्रेयाचा स्वीकार का नाही करत, श्रेयाला ग्रहण का करत नाही? त्याचं मुख्य कारण दुसऱ्या मंत्रामध्ये यमदेव सांगतात की आपल्यासमोर हे श्रेय आणि प्रेय येतं तेव्हा ते एकमेकांच्या मध्ये अगदी बेमालूमपणे मिसळून येतं, हातात हात घालून येतं. आणि सामान्य माणूस ज्याची अगदी स्थूल दृष्टी आहे या जगाकडे बघण्याची, तो या दोघांना वेगळं वेगळं करूच शकत नाही. शुक्रवारची रात्र आहे, 9 वाजलेले आहेत. शुक्रवारच्या रात्री 9 वाजता आपल्याला टी व्हीवरती बघण्यासाठी अनेक कार्यक्रम आहेत आणि हजारो लोकांना असं वाटतं की ते टी व्हीचे कार्यक्रम बघू, बाहेर छान कुठेतरी जेवायला जाऊ. आणि 5-50 असे मोजके लोक असतात की त्यांना वाटतं हे सगळं सोडून आपण आता भगवद्गीतेचा अभ्यास करू किंवा उपनिषदांचा अभ्यास करू. त्यामुळे अशा प्रकारे सत्संग करावा, एखाद्या सद्ग्रंथाचं वाचन करावं, श्रवण, अभ्यास, मनन करावं, ही सगळी व्यवस्था आपल्या समाजामध्ये आहे. आपण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि अशा प्रकारे श्रेय आपल्याला मिळावं ही व्यवस्था ठिकठिकाणी समाजामध्ये आपल्यासाठी केलेली आहे. परंतु ते ग्रहण करावं ही इच्छा मनामध्ये होत नाही, कारण की श्रेय प्रेय एका वेळेस हे दोन्ही चॉईसेस आपल्या समोर येतात आणि आपण बऱ्याच वेळेस विषय सुखांच्या मागे जातो, तेच आपल्याला हवे असं आपण गृहीत धरतो. आणि म्हणून फारसे लोक श्रेयाच्या मागे लागत नाही. जे विवेकी आहेत ते श्रेयाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात आणि जे मंदबुद्धी आहेत ते प्रेयाच्या पाठीमागे जातात असं यमदेव म्हणतात दुसऱ्या मंत्रामध्ये. आणि तिसऱ्या मंत्राच्या विचाराला आपण सुरुवात केली होती. तर तिसऱ्या मंत्रामध्ये पहिल्या ओळीचा विचार आपण थोडाफार केला होता आणि दुसऱ्या ओळीचा विचार आपला अजून शिल्लक आहे. तिसऱ्या मंत्रामध्ये काय म्हणतात यमदेव की नचिकेता, आता तिसऱ्या आणि चौथ्या मंत्रामध्ये नचिकेताची स्तुती चालू आहे की नचिकेता कसा साधन चतुष्टय संपन्न आहे. बघा, ही गोष्ट एकदा सांगून झालेली आहे, पहिल्या वल्लीमध्ये ही गोष्ट सांगून झालेली आहे. त्याची इथे पुनरावृत्ती आहे, परत परत हे सांगणं चालू आहे. आणि हे सांगणं परत परत ऐकणं का आवश्यक आहे की ही पूर्वतयारी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढचे मंत्र कितीही वाचले, ऐकले अथवा त्याच्यावर आपण चर्चा केली तरी त्याच्यापासून जी मुख्य प्राप्ती व्हायला पाहिजे ती प्राप्ती आपल्याला होणार नाही. तिसऱ्या मंत्रामध्ये यमदेव नचिकेताला म्हणतात की नचिकेत, तू अतिशय विवेकी आहेस. कशा प्रकारे विवेकी आहेस की श्रेय आणि प्रेय याच्यामध्ये प्रेय, त्या प्रेयामध्ये यमदेवांनी 2 भाग केले. एक प्रिय असणारे विषय आणि दुसरं प्रिय वाटणारे विषय. म्हणजे सगळ्यांना प्रिय असणारे म्हणजे वैयक्तिक स्तरावर मला माझा मुलगा प्रिय असतो, घरातली एखादी वस्तू मला स्वतःला फार प्रिय असते, बाकीच्या लोकांना ती आवडेलच अशी नाही, अशी मला प्रिय वाटणारी वस्तू हा एक भाग. आणि प्रिय रूपान, अतिशय सुंदर रूप असलेली, निसर्गाचं दृश्य आहे, एखादी कलाकृती आहे, तसे प्रिय रूप असणारे अनेक विषय भोग जे अनेक लोकांना, हजारो लोकांना, बहुतेकांना आवडतात, असे प्रिय आणि प्रिय रूपांश कामान ह्या सगळ्या भोगांना अभिध्यायन हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. अभिध्यायन म्हणजे व्यवस्थित विचार करून नचिकेतः तू अत्यस्राक्षी, म्हणजे याचा तू पूर्णपणे त्याग केलेला आहेस. महत्त्वाचा याच्यामध्ये भाग आहे की नचिकेतांनी विचारपूर्वक या गोष्टींचा त्याग केलेला आहे. ज्याला आपण म्हणतो की आव आणून केला एखाद्या गोष्टीचा त्याग, किंवा भीतीने केला, किंवा धाकाने केला, किंवा फुशारकी मारायचा. आपण बऱ्याच गोष्टी अशा फुशारकी मारायला आणि लोकांना दाखवायला करतो, तसा तू केलेला नाही. तर तू या भोगांचं व्यवस्थित परीक्षण करून नंतर या प्रिय आणि प्रियरूप असलेल्या भोगांचा तू त्याग केलेला आहेस. कशा प्रकारचा विचार नचिकेताने केला याच्यावर ते जेव्हा आचार्य भाष्य करतात
तेव्हा आचार्यांनी 2 शब्द वापरले. दोन्ही शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. नचिकेताने विचार केला की हे जे सगळे भोग आहेत ज्याचं आमिष यमदेवांनी नचिकेताला दाखवलं, 1 ते अनित्य आहेत आणि 2 ते असार आहेत. अनित्य आहेत हे सगळे भोग ज्याचं आमिष त्याला दाखवलं गेलं. अनित्य म्हणजे त्या भोगांमधलं काय काय अनित्य आहे. 3 प्रकार आपण बघितले की एक तर ते विषयांचे सगळे भोग आगमापायीन आहेत, येणारे आणि जाणारे आहेत, कायम टिकणारे नाही. कुठलाही भोग आपण आपल्या जीवनातला घेतला, आपलं घर, आपली कार, आपल्याकडे असलेल्या वस्तू, त्यातली कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही. त्याच्यामुळे ते आगमापायीन येणारे आहेत, म्हणून ते अनित्य आहेत. दुसरी गोष्ट, ज्या इंद्रियांनी आपण हे भोग भोगतो त्या इंद्रियांची भोगशक्ती ही काळानुरूप कमी जास्त होते. जो जो आपण वृद्धावस्थेकडे जाऊ, 60 ओलांडू, तो इंद्रियांची भोग भोगण्याची क्षमता कमी होते. दासगणू महाराज आहेत, प्रसिद्ध आहेत आपल्या महाराष्ट्रातले. दासगणू महाराजांची अनेक कीर्तनं आपल्याकडे अजूनही होतात. तर दासगणू महाराजांनी एक सुरेख रचना करून ठेवलेली आहे. ते म्हणतात, पद्यरचना आहे. दासगणू महाराज म्हणतात की केसांनी बघुनी वयास अपुले, कृष्णत्वही त्यागिले. केसांनी म्हणजे केसांना सुद्धा कळलं की आता वय झालेलं आहे, म्हणून त्यांनी आपला काळेपणा सोडला. लक्षावे विषयास ना म्हणून ते चक्षुही मंदावले, की आता विषयांचा जास्त उपभोग घेऊ नये म्हणून डोळ्यांची क्षमता कमी झाली. ताठा टाकुनी वाकली बघतनू सर्वास वंदावया. तारुण्यात असताना आपण अगदी ताठ मानेनी, ताठ शरीराने चालतो. जो जो वृद्ध होतो तशी तनू वागते. सर्वास वंदावया, तो ताठा सगळा निघून जातो. आणि शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात दासगणू महाराज, चित्ता टाक आता तरी भटकणे, शोभेन जे यावया. इंद्रियांची क्षमता कमी झाली. चित्ता, तुझं जे भटकणं आहे या इंद्रियांच्या भोगांमध्ये, विषयांच्या भोगांमध्ये, ते तू आता तरी कमी कर. कारण की शरीराची इंद्रिय जेव्हा क्षीण होतात, निसर्गाने ही जी व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे, इट इज अन इंडिकेशन कशासाठी, की आता बाहेरच्या जगातलं लक्ष कमी करा आणि हा जो आपला आत्मसुख आहे, हे जे आपलं आत्मज्ञान आहे, याच्यावरती लक्ष केंद्रित करा. पण आपण हे जे निसर्गाकडून आपल्याला मिळालेले संकेत आहेत त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. बघितलं होतं मी की आजोबा होते एक, की ज्यांना क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायला खूप आवडायचं. खूप वय झालं, आता अजिबात ऐकू येत नाही अशी जेव्हा परिस्थिती झाली, तेव्हा हिअरिंग एड्स लावले. तो रेडिओ घ्यायचा, 80-90 वर्ष वय आहे, तो रेडिओ कानाला लावून बसायचा आणि 90 वर्ष झाले तरी क्रिकेटची कमेंट्री ऐकल्याशिवाय सोडायचं नाही. चष्मा लावायचा, लेन्स लावायचा, पण TV बघितल्याशिवाय सोडायचं नाही. असं जोपर्यंत आपलं चाललं आहे की इंद्रियांची भोग भोगण्याची क्षमता कमी झाली, त्या प्रमाणात त्या विषयांच्या मध्ये जे आपलं गुंतलेलं चित्त आहे ते गुंतणं देखील कमी व्हावं, हे इथे अपेक्षित आहे. ही जाण नचिकेताला बालवयातच आहे की इंद्रियांची क्षमता कमी होते, म्हणून हे भोग अनित्य आहेत असं तो म्हणतो. आणि तिसरा भाग, की मनामध्ये जी विषयांची रुची असते, ती मनामध्ये असलेली विषयांची रुची देखील कमी जास्त होते, ती कायम टिकत नाही. इंद्रियांची भले ही क्षमता आहे, आंबा खूप खावासा वाटतो, परंतु अमुक एक वेळ झाला की आता उन्हाळा निघून गेला की याच्यानंतर आंबा खावासा वाटत नाही. त्याच्यामुळे काही काळ काही विषय उपभोगावेसे वाटतात. ते झालं की मनाचा आपला जो इंटरेस्ट असतो त्याच्यामधला तो इंटरेस्ट निघून जातो. ही जाण नचिकेताला आहे. आचार्य म्हणतात की नचिकेत यमदेवाला म्हणतो, तुम्ही सांगितलेले हे सगळे भोग अनित्य आहेत. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, नुसते अनित्य आहेत असं नाही, तर ते असार रूप आहेत. सार नाही, त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. सार नाही किंवा तथ्य नाही म्हणजे काय, बघा आंबा आपण खातो. आता असं आहे की जो आता मार्च-एप्रिल महिना येईल तो आंब्याची आठवण जास्त येते. आंब्याची आठवण जास्त आल्यामुळे त्याचे उदाहरणं देखील जास्त येतात लक्षामध्ये. की आंबा जर आपल्याला खायचा असेल तर आपण काय खातो आंब्यातलं, त्याच्यातलं साल काढतो, त्याच्यातली कोय काढतो आणि मधला गर खातो. तो गर खाणं म्हणजे आंब्याचं सार खाणं आहे. आता आपण तो सार बाजूला ठेवून दिलं आणि नुसतंच आंब्याच्या साली खाल्ल्या किंवा कोयी खाल्ल्या तर आपलं समाधान होईल का? आंबे खाऊन आपल्याला बरं वाटेल का? तर साली कोयी कितीही खाल्ल्या तरी त्याचा काही उपयोग नाही. जोपर्यंत तो सार खात नाही तोपर्यंत आपलं समाधान नाही. हे जसं आंब्याच्या बाबतीत आहे, अगदी तसंच या जगामध्ये जेवढे काही विषय आहेत त्याच्यातलं जे साररूप तत्व आहे, ज्याला आत्मा म्हणतात, ज्याला परमात्मा म्हणतात,
ते मी आहे असा अनुभव जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत उरलेले सगळे विषय म्हणजे त्या साली कोळीसारखे आहेत. ते कितीही आपण मिळवले आणि कितीही उपभोगले तरी आपलं कधीही समाधान होणार नाही. नाही वित्तेन तर्पणीयो मनुष्य. आपण बघितला होता हा सिद्धांत. छोटासा मुलगा असतो, एक गरीब घरचा मुलगा असतो. तो त्याची आई त्याला शाळेतून आणायला रोज जात असते आणि शाळेतून येता येता बाजारात थांबून तिची काहीतरी घरातले कामं करून ते घरी जात असतात. तर आई एक दिवस बघते की हा मुलगा दुकानाच्या बाहेर उभा आहे आणि काचेतून बघतोय की तिथे अशा खेळण्याच्या छोट्या छोट्या कार्स ठेवलेल्या असतात आणि तो असा अगदी उदास चेहऱ्याने त्या कार्सकडे बघत असतो. आई म्हणते काय झालं? तर तो बोट दाखवून म्हणतो ते बघ, ती जी एक कार आहे ना ती मला खूप आवडली. मला माहिती आहे आपल्याकडे पैसे नाहीत, पण तेवढी एक कार जर मला मिळाली, तेवढी एकच कार, तर मी त्याच्यानंतर कधी कुठलं खेळणं मागणार नाही. मला खूप आवडली आहे ती कार. गरीब परिस्थिती असते, आईकडे काही पैसे नसतात, तर रोज त्यांचा हा उपक्रम असतो की रोज आई यायची, थांबायची आणि तिचं काम करताना तो आशाभूतपणे त्या कारकडे बघत बसायचा. असे 6-8 महिने निघून जातात आणि त्याच्यानंतर एक दिवस तो मुलगा जातो तर त्या दुकानातून ती छोटीशी कार निघून गेलेली असते. मुलाला खूप वाईट वाटतं की अरे आता आपल्याला ती बघायला सुद्धा नाही मिळणार. तो घरी येतो मुलगा आणि घरी आल्यावर पाहतो तर ती छोटीशी कार त्याच्या टेबलवर ठेवलेली असते आणि आईने तिथे लिहिलं असतं की तुझा आज वाढदिवस आहे म्हणून मी तुला ही कार घेऊन दिलेली आहे. आणि त्याच्याचबरोबर तिने एक छोटीशी नोट ठेवून लिहिलेली असते की तू म्हणाला होतास की जर मला हे एक खेळणं मिळालं तर याच्यानंतर आई मी तुझ्याकडे कधीही काहीही मागणार नाही. अशी ती नोट ठेवून तिथे त्याच्या बाजूला ठेवते. मुलाला खूप आनंद होतो कारण की त्याची इच्छा 6-8 महिन्यांची पूर्ण झालेली असते. खूप त्याला अगदी प्रकर्षाने जी एक कार हवी ती मला मिळाली. आणि जसं सगळं बाकीच्या खेळण्यांचं असतं की 2 महिने खेळतो, 4 महिने खेळतो, वर्षभर खेळतो, मग कंटाळा येतो, मोठा होतो, त्या कारचे पार्ट सगळे तुटून जातात आणि असं सगळं झाल्यावरती ती अगदी मोडकळीला आलेली जी कार आहे ती कारसुद्धा आई त्याची घेते. मुलगा त्या कारीशी खेळणं बंद करतो आणि ती कपाटाच्या वरती ठेवून देते. आणि त्याच्यानंतर मोठा होताना त्या मुलांनी ज्या ज्या गोष्टींचे हट्ट केले तेव्हा आई त्याला फक्त काढून ती नोट दाखवायची की जी तिने लिहून ठेवलेली होती की याच्यानंतर ही जर एक कार मला मिळाली तर याच्यानंतर मी तुला काहीही मागणार नाही. ही ती लिहिलेली गोष्ट आई त्या मुलाला दाखवून द्यायची. आणि जसं त्या मुलाचं आहे तसंच आपलं आहे की या संसारामध्ये एवढे सगळे विषय आहेत, साई त्या आंब्याच्या सालीसारखे आणि कोळीसारखे. आपण कितीही ग्रहण केले तरी आपलं कधीही समाधान होत नाही. कितीही कपडे घेतले, कितीही फिरलो. एक छान शब्द आहे, त्याला म्हणतात वॉन्डरलस्ट. काही काही लोकांना प्रवासाची हौस असते. प्रवास अवश्य करावा कारण की प्रवासात केल्याने, नवीन नवीन जागा पाहिल्याने, निसर्गाची स्थळं बघितल्याने, संस्कृती बघितल्याने आपले डोळे उघडतात. आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळतात, शिकायला मिळतात. पण त्या दृष्टीने फिरणं आणि त्याच्यावरती सुखासाठी अवलंबून असणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कितीही प्रवास केला, कितीही मिळवलं, भोगलं तरी माणसाची तृप्ती होत नाही. म्हणून नचिकेताने विचार केला की हे सगळं असार रूप आहे. अशी एक गोष्ट आहे की जी प्राप्त केल्याने माझी कायमची तृप्ती होईल. ती एक गोष्ट तुम्ही मला शिकवा. हे अनित्य आणि असार असलेले भोग मला नको, असं त्यांनी अगदी ठामपणे सांगितलं. हा झाला पहिल्या अत्यस्राक्षी. म्हणून त्यांनी त्या सगळ्या असाररूप गोष्टींचा विचार करून त्याग केला. आणि यमदेव दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात नैताम शृंकाम वित्तमयीम अवाप्तो. शृंका म्हणजे बेडी. कुठली बेडी? वित्तमयी, द्रव्यमयी. ही जी पैशांची, आता द्रव्य हे इथे सिम्बॉलिक आहे, तर नुसतं पैशांची माला नाही, तर पैशांनी आपण जे जे काही विकत घेऊ शकतो किंवा थोडक्यामध्ये आपल्या इंद्रियांना जे जे काही प्रिय आहे त्या संसारातल्या या सगळ्या गोष्टींची ही जी माला आहे, ही जी बेडी आहे, साखळी आहे. अवाप्तो, याला तू प्राप्त झाला नाहीस. यस्याम मज्जंती बहवो मनुष्यः, की ह्या ज्या बेडीने, या साखळीने अनेक मनुष्यांना बांधून ठेवलेलं आहे. असा एक अर्थ आहे की अनेक मनुष्यांना बांधून ठेवलेलं आहे. आणि दुसरा अर्थ टीकाकारांनी असा केला आहे की ज्या प्रकारच्या बेडीमध्ये, बंधनामध्ये अनेक लोक पूर्णपणे बुडून गेलेले आहेत, असं हे जे बंधन आहे ते बंधन तू स्वीकारलं नाहीस, त्याला तू प्राप्त झाला नाहीस. त्यामुळे बहुतांश लोक या संसाराच्या मागे, या संसाराच्या बंधनामध्ये अडकून पडतात. परंतु तू मात्र विचारवंत आहेस, तू ते केलं नाहीस. आणि नचिकेताकडे ही जी क्लॅरिटी होती, ही क्लॅरिटी आपल्यामध्ये येणं आवश्यक आहे.
आपण जेव्हा या आत्मविषयक विद्येचं प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा काय नको किंवा काय सोडायला हवं याची क्लॅरिटी हवी. ती क्लॅरिटी नचिकेताकडे होती. आणि इथे एक यमदेवांनी वापरलेला शब्द अतिशय सुंदर आहे. ते म्हणतात की याचं बंधन आहे. बघा, आपण जोपर्यंत या संसारातल्या विषयांना प्राप्त करून त्याच्या माध्यमातून सुखी होण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत ते एक बंधन आहे आणि आपण बांधले गेलेलो आहोत. मुळात आपण हा संसार करताना आपण बांधले गेलेलो आहोत असं आपल्याला वाटतच नाही. का वाटत नाही? त्याची 2 कारणं. एक, हे बंधन अतिशय सूक्ष्म आहे. अतिशय सूक्ष्म असलेलं असं हे बंधन आहे. प्राणी संकल्पे बांधला तो जीवपणे बद्ध झाला. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे की ज्या क्षणी संकल्प मनात निर्माण झाला प्राण्याच्या म्हणजे आपल्या, तो जीवपणे बद्ध झाला. मला काहीतरी हवं या संसारातलं असं जेव्हा आपल्याला वाटतं, आणि असं तर आपल्याला दिवसभरच वाटत असतं, म्हणजे दिवसभर आपण एक प्रकारे बांधलेलेच असतो. बघा, आपल्याला असं की मला असं स्वतःला खूप वर्ष वाटत होतं हा अभ्यास सुरू करण्याच्या आधी की मी एक सुशिक्षित महिला आहे, मी एक कर्तबगार महिला आहे, मी नोकरी करते, मला कार चालवता येते, मी स्वतःचे पैसे कमवते, मी माझ्या पतीवर किंवा मी माझ्या इतर कुटुंबियांवर अवलंबून नाही, मला जेव्हा हवं तेव्हा मी बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जेवण करते, जेव्हा हवं तेव्हा बाहेर जाऊन सिनेमा बघते, मला जेव्हा जे हवं ते मला प्राप्त करता येतं, म्हणून मी एक स्वतंत्र महिला आहे असं मला वाटत होतं. एक प्रकारचा अभिमान होता. आणि जेव्हा हे श्रवण सुरू केलं तेव्हा कळलं की ज्या क्षणी मला असं वाटतं की आज मला सिनेमा बघायचा, ही इच्छा, हा संकल्प जेव्हा मनामध्ये निर्माण होतो तेव्हा त्या संकल्पाने मी त्या सिनेमाला बांधली गेले. आणि हे बंधन आहे, त्या सिनेमाचं माझ्यावर असलेलं बंधन आहे, हेच मुळात माझ्या लक्षात येत नाही. बंधन का आहे? कारण की जोपर्यंत तो सिनेमा मी बघत नाही तोपर्यंत मला चैन पडत नाही. मग आज तिकीटं मिळाली नाही, उद्या मला वेळ नाही, परवा काहीतरी घरामध्ये इमर्जन्सी आली, 8 दिवस उशीर झाला, बाकीच्या सगळ्यांचा तो सिनेमा बघून झाला, म्हणून 8 दिवस मी जेव्हा बेचैन राहते तेव्हा त्या सिनेमाचं माझ्यावर बंधन आहे. का बंधन आहे? कारण की तो बघावा असा संकल्प माझ्या मनामध्ये निर्माण झाला. असं हे जे बंधन आहे, या बंधनाने सगळी ही संपूर्ण जीवसृष्टी बांधली गेलेली आहे. प्राणी संकल्पे बांधला तो जीवपणे बद्ध झाला. त्यामुळे अतिशय सूक्ष्म बंधन आहे, आपण बांधले गेलेलो आपल्या लक्षात येत नाही. आणि दुसरं की या संसारातली प्रत्येक गोष्ट ज्याची आपल्याला इच्छा होते ती अत्यंत ॲडिक्टिव्ह आहे, बंधकं म्हणजे आपल्याला बांधून ठेवणारी आहे. अशा अर्थाने की बघा, जसं यूट्यूबमध्ये आपण बघतो की एखादी सिरियल असते, ते सिरियलचा एक एपिसोड बघितल्यावरती ते एक ॲडिक्शन असतं की एक एपिसोड बघून असं आपण थांबत नाही, मग ते शेवटपर्यंत बघायचं याची उत्कंठा असते, म्हणून तो प्रत्येक एपिसोड बघतो. किंवा हल्ली व्हॉट्सॲप हे जे गॅजेट्स आहेत सगळे, याच्यामध्ये बघा, आपण एखादा मेसेज स्वतःचा फोटो पोस्ट केला की आम्ही काश्मीरला जाऊन आलो म्हणून मी एका ग्रुपमध्ये फोटो पोस्ट केला. तो फोटो नुसता पोस्ट करून आपलं समाधान होत नाही, तर कोण काय म्हणालं याची आपल्याला उत्सुकता असते. मग कोणीतरी स्माइली टाकला, कोणीतरी थम्सअप केला, कोणी म्हणालं किती छान तुमची ट्रिप झाली. हा प्रत्येक रिस्पॉन्स आपल्याला वाचायचा असतो. आणि ते सगळे रिस्पॉन्सेस आपण जोपर्यंत वाचून होत नाही तोपर्यंत आपण अखंड चेक करत असतो की कोण काय म्हणालं, माझ्या पोस्टवर कोण काय म्हणालं. तर हे जे काही आपण कन्झ्युम करतो, जे काही आपण पाहतो, वाचतो, ऐकतो, ते एकदा करून समाधान होत नाही, ते वारंवार करावं, अशा प्रकारे ते एक ॲडिक्शन होतं. आणि हे जे काही छोटंसं जाळं आपण आपल्या भोवती विणलेलं आहे त्याच्यातून स्वतःची सुटका करणं अतिशय कठीण होतं. ही जी सगळी बंधनं आहेत, ही जी द्रव्यमयी शृंखला आहे, अदृश्य बंधन आहे, ॲडिक्टिव्ह बंधन आहे, याच्यातून स्वतःची सुटका करून घेणं अतिशय कठीण आहे. पण नचिकेता, तू अतिशय विवेकी आहेत. बहुतांश लोक ज्याच्यामध्ये फसतात त्याच्यामध्ये तू फसला नाही, तू ती स्वीकारली नाही. यमदेव नचिकेताची स्तुती करतात आणि पुढे 4थ्या मंत्रामध्ये नचिकेताची हीच स्तुती कंटिन्यू होते. 4थ्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात, दूरमेते विपरीते विशुची अविद्या याच विद्येति ज्ञाता विद्याभीप्सिनम नचिकेत संमन्ये नत्वा कामा बहवो लोलुपंत. म्हणजे अर्थ आहे मंत्राचा, विद्यारूप श्रेय आणि अविद्यारूप प्रेय हे एकमेकांना अत्यंत विरुद्ध असून विरुद्ध फळे देणारे आहेत. तुला मी विद्याभिलाषी समजतो नचिकेता, कारण की तू या भोगांच्या आमिषांना भुलला नाहीस. जे
तिसऱ्या श्लोकामध्ये जो एम्फासिस होता तो विवेकावर होता आणि चौथ्या श्लोकावर जो एम्फासिस आहे तो वैराग्यावरती आहे. विषय बघा, मुख्यत्वे करून विवेक वैराग्य हे दोन्ही श्लोकांमध्ये आलेले आहे, परंतु चौथ्या श्लोकामध्ये अजून एक वेगळ्या पद्धतीने यमदेव नचिकेताची थोडीशी स्तुती करतात. चौथ्या श्लोकाचा हा अर्थ बघण्याच्या आधी आचार्यांनी या चौथ्या श्लोकाच्या आधी एक प्रस्तावना केलेली आहे आणि त्या प्रस्तावनेमध्ये आचार्यांनी पहिल्या श्लोकाचा आधार घेतलेला आहे. पहिल्या श्लोकामध्ये जी दुसरी लाईन होती ती आचार्य सांगतात या श्लोकाच्या आधी की पहिल्या श्लोकामध्ये म्हणलं आहे की श्रेय आणि प्रेय हे एकमेकांपेक्षा अतिशय वेगळे आहेत, परंतु वेगळे आहेत आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की जे श्रेयाचा स्वीकार करतात ते साधू भवती, त्यांचं कल्याण होतं. कुठलं कल्याण होतं? शाश्वत स्वरूपाचं कल्याण होतं. आणि जे प्रेयाचा स्वीकार करतात त्याला आचार्यांनी म्हणले की हीयते म्हणजे पतन होतं. हीयते अर्थात य उ प्रेयो वृणीते, जे प्रेयाचा स्वीकार करतात त्यांचं पतन होतं, जे श्रेयाचा स्वीकार करतात त्यांची प्रगती होते, त्यांचं कल्याण होतं. आणि आचार्य तिथे प्रश्न उपस्थित करतात की असं का आहे? प्रेयाचा स्वीकार करतात त्यांचं पतन होतं आणि श्रेयाचा स्वीकार करतात त्यांचं उद्धार होतो, उन्नती होते आणि कल्याण होतं, असं का आहे? या प्रश्नाचं उत्तर चौथ्या मंत्रामध्ये आचार्य देतात. ते उत्तर समजून घेण्याच्या आधी मुळात पतन होतं म्हणजे नेमकं काय होतं ही येते. आपण पहिल्या मंत्रामध्ये जेव्हा अभ्यास केला तेव्हा हा मुद्दा आपला बघायचा राहून गेला होता की प्रेयाचा स्वीकार केल्यावर पतन होतं. पतन होतं म्हणजे काय की आपण एरवी म्हणतो की एखाद्याने एखादं पाप केलं, नैतिक दृष्टीने काही चोरी केली, हिंसा केली, तर आपण म्हणतो त्याचं फार पतन झालं. ते व्यावहारिक दृष्टीने पतन आहे. पारमार्थिक दृष्टीने पतन म्हणजे स्वरूपापासून ढळलेली प्रत्येक व्यक्ती पतित आहे. आपलं स्वरूप काय आहे? आत्मस्वरूप, ज्याचं वर्णन आता यमदेव पुढे करणार आहेत. सच्चित आनंद, अतिशय आनंदरूप, निरपेक्ष, व्यापक असं आपलं हे स्वरूप आहे, जे कशानेही मर्यादित नाही आणि जे पूर्ण आहे. ओम पूर्णमदम हा मंत्र आहे. उपनिषदांच्या मध्ये हा मंत्र आहे की पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादायम पूर्णमेवावशिष्यते. की पूर्ण असं हे आपलं मूळचं स्वरूप आहे. असं जरी आपलं स्वरूप असलं तरी आपल्याला आपण कायम अपूर्णच वाटतो. मी इनकम्प्लीट आहे असं कुठल्या ना कुठल्या बाबतीत मला अखंड वाटत राहतं. कितीही धन मिळवलं तरी ते कमीच आहे. आणि यश कीर्ती प्रतिष्ठामध्ये मी एक इंटरव्ह्यू वाचत होते. सचिन तेंडुलकर आहे. त्यांना विचारलं होतं की तुमच्या जीवनामध्ये काही तुमच्याकडे खंत आहे का? फार मोठा पश्चाताप किंवा फार मोठी उणीव आहे अशातला प्रकार नाही, पण छोटीशी काही खंत आहे का? काही राहून गेलं आहे का? तर त्याच्यावरती सचिन तेंडुलकरने उत्तर दिलं होतं की मी आत्तापर्यंत व्हीव रिचर्ड्स यांच्याबरोबर खेळलोच नाही, कधी इन पर्सन खेळू शकले नाही, याची खंत माझ्या मनामध्ये आहे. किंवा लता मंगेशकरांचा इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा त्या म्हणाल्या की मी शास्त्रीय संगीत शिकू शकले नाही. बाकी मी सुगम संगीत किंवा इकडे बाकीच्या बऱ्याच गोष्टी गायल्या, पण शास्त्रीय संगीताला मी पुरेसा वेळ देऊ शकले नाही, याची एक छोटीशी खंत माझ्या मनामध्ये आहे. बघा, एवढ्या मोठ्या स्तरावरती व्यावसायिक यश मिळवून एवढं सगळं कीर्ती, प्रतिष्ठा, पैसा, समाजामध्ये मान मिळून देखील व्यक्ती जेव्हा आपल्या स्वतःच्या जीवनाचा विचार करते तेव्हा छोटीशी काहीतरी उणीव राहिली आहे असं प्रत्येकाला वाटूनच जातं. कोणाच्यासाठी छोटी उणीव आहे, कोणासाठी मोठी उणीव आहे. आणि आपणही आपल्या जीवनाचं परीक्षण केलं तर आपल्यालाही अशी अपूर्णता, कमी कायम जाणवत राहते. काहीतरी कमी आहे, काहीतरी इनकम्प्लीट आहे, काहीतरी हवं आहे असं जोपर्यंत आपल्याला वाटतं तोपर्यंत आपलं पतन झालेलं आहे. आणि ज्या अर्थी आपलं पतन झालेलं आहे त्या अर्थी आपण प्रेयाचा स्वीकार केलेला आहे, म्हणजे केवळ संसाराच्या मागे धावलेलो आहे. याला थोडंसं रिव्हर्स इंजिनिअरिंग करून स्वतःचा विचार करणं असं म्हणतात की जर मला मी अपूर्ण आहे असं वाटत असेल तर याचा अर्थ मी प्रेयाचा पाठलाग केलेला आहे. मी देह आहे, मी मन आहे, मी प्राण आहे, मी बुद्धी आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मला चिंता वाटते, असे कुठलेही जेव्हा मी विषयी आपल्या मनात विचार येतात याचा अर्थ मी प्रेयाचा स्वीकार केलेला आहे आणि अजून या श्रेयाच्या भानगडीत मी पडलेली नाही आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि अशा लोकांना आचार्यांनी मंदबुद्धी म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी आचार्यांनी आपल्याला, यमदेवांनी आपल्याला मंदबुद्धी म्हटलेलं आहे हे कळावं अभ्यास करताना. आणि हे मंदबुद्धी असलं तरी असं राहण्यामध्ये भूषण नाही आहे. आपण मनुष्य देहात जन्माला आलेलो आहोत आणि हा विवेक करून आपल्याला देखील प्रगती करून घेता येईल. आणि प्रगती करून घ्यायची असेल तर आता हा जो चौथ्या श्लोकातला विचार आहे तो आपण समजावून घेऊ की
यमदेव सांगतात की मुळामध्ये दूरम येते विपरीते विषूची, की हे जे आहेत विपरीते म्हणजे अत्यंत भिन्न, थोडेसे भिन्न नाही तर अतिशय वेगळे. श्रेय आणि प्रेय हे दोघं एकमेकांपेक्षा अतिशय वेगळे आहेत आणि विषूची म्हणजे वेगळी वेगळी फळं देणारे आहेत. ही पहिली गोष्ट सांगतात. आणि अविद्या याच विद्येति ज्ञाता, ज्याला त्यांनी श्रेय आणि प्रेय म्हटलं पहिल्या मंत्रामध्ये, त्यालाच इथे त्यांनी वेगळी नावं दिलेली आहे. की जे प्रेय आहे ते म्हणजे अविद्या आणि जे श्रेय आहे ते म्हणजे विद्या. विद्या आणि अविद्या या दोन्ही नावांनी जाणले जाणारे हे मार्ग वेगवेगळी फळं देतात, एकमेकांपासून अतिशय वेगळे आहेत. किती वेगळे आहेत? आचार्यांनी एक छान दृष्टांत वापरला आहे की जसं प्रकाश आणि अंधार हे एकमेकांपासून अतिशय विभिन्न आहे. एकाच खोलीत एकाच वेळेस मी म्हटलं मी प्रकाशही ठेवते आणि अंधारही ठेवते तर ते शक्य नाही. दोन्ही एका वेळेस एका खोलीत राहणं शक्य नाही. किंवा माझ्यासमोर 2 कप ठेवले, एकामध्ये ठेवलं विष आणि एकामध्ये ठेवलं अमृत, आणि मी म्हटलं की आता मी 1 चमचा अमृत घेते आणि 1 चमचा विष घेते, असं करत करत मी दोन्ही कप संपवते, तर ते शक्य नाही. फंडामेंटली विष आणि अमृत, प्रकाश आणि अंधार एकमेकांपेक्षा अतिशय वेगळे आहेत. ते दोन्ही कोएक्झिस्ट करू शकत नाही. मग याचा अर्थ इथे काय आहे की श्रेय आणि प्रेय हे एकमेकांपेक्षा अतिशय वेगळे आहेत. बऱ्याचदा आपण असं होतं की परमार्थाच्या या प्रांतात आल्यावर हे सगळं आपण ऐकतो, ऐकायला सुरुवात करतो, याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे हे आपल्याला कळतं, परंतु एक मनामध्ये असं असतं की त्याला इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे, बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स, की माझं हे जे सांसारिक जीवन आहे, हे जे काही माझा पाठलाग चालू आहे, हा तर मी चालू ठेवीनच, याच्याशिवाय मी थोडासा आध्यात्मिक अभ्यास करीन, म्हणजे इकडची पण मला थोडीशी प्राप्ती होईल आणि तिकडची पण प्राप्ती होईल. चालणार नाही. काय म्हणतात इथे यमदेव की मुळात बाय नेचर हे दोन्ही अतिशय वेगळे आहेत. म्हणजे मी म्हणेन की आता मी रात्री संध्याकाळी शुक्रवारची रात्र येते, मी आता जाऊन मैत्रिणींशी गप्पा मारते, जाऊन रात्री सिनेमा बघते, हॉटेलमध्ये जेवायला जाते, काहीतरी छान जेवण करून येऊ, 2-3 तास गप्पा मारू, व्हिडिओ कॉल करू, स्काईप कॉल करू सगळ्या घरच्या लोकांशी, असं 12-1 वाजेपर्यंत जागरण करू, नाहीतरी आज शुक्रवार आहे आणि मग मी उद्या सकाळी 5ला उठून ध्यानाला बसते. असं जर मी म्हटलं तर या दोन्ही प्रकारच्या जीवन पद्धती एका वेळेस आपल्याला परस्यू करणं, फॉलो करणं शक्य नाही आहे. मग याच्यावरती उपाय काय आहे? याच्यावरती उपाय हा आहे की जे नचिकेतानी केलं. बघा अजून एक गोष्ट आहे की हे दोन्ही जेव्हा विभिन्न आहे म्हणतात आचार्य, आणि नचिकेतानी एकाचा त्याग केलेला आहे, नचिकेत त्या भोगांच्या आमिषांना भुलला नाही, तर हे दोन्ही वेगळे आहेत आणि दोन्ही एकत्र कोएक्झिस्ट का करू शकत नाही याचा आपण अजून थोडासा विचार करू. की मुळात आपल्या मनामध्ये जोपर्यंत प्रेयाने ठाण मांडून ठेवलेलं आहे, म्हणजे या संसारातले विषय सुख जोपर्यंत आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत आणि त्याच्याविषयी एकतर आपल्या मनात राग असतो किंवा द्वेष असतो. राग म्हणजे आसक्ती, आसक्ती म्हणजे हवं हवंसं वाटणं, आणि द्वेष म्हणजे नको नकोसं वाटणं. हे संसारिक विषयांच्या बाबत हवं किंवा नको हे जोपर्यंत आपल्याला वाटतं तोपर्यंत खऱ्या अर्थाने श्रेयासंबंधीचे विचार मनामध्ये उत्पन्नच होत नाही. त्याच्यासाठी जो बफर असतो तो बफरच आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही. असं आहे की सामान्य माणसाच्या दृष्टीने हे वर्णन चालू आहे. सामान्य प्रापंचिक माणसाला आत्मज्ञानाचं हे जे ज्ञान आहे मुळात हे अतींद्रिय ज्ञान आहे, अतिशय सूक्ष्म आहे, शाब्दिक स्तरावर देखील समजावून घेण्यासाठी कठीण आहे, अनुभूतीसाठी फारच मोठी तयारी लागते. मग या भानगडीत पडण्यासाठी आधी जी काही मनाची एक थोडीशी शांती पाहिजे. आमचे सद्गुरू आहेत परमपूज्य डॉक्टर काका, ते नेहमी म्हणतात की प्रापंचिक साधकाची एक किमान बेसिक प्रपंचाची घडी बसल्याशिवाय खऱ्या अर्थाने सामान्य माणसाला परमार्थ करता येत नाही. म्हणजे पोट भरण्याची बेसिक व्यवस्था झालेली पाहिजे, कुटुंब व्यवसायाची बेसिक मूलभूत व्यवस्था तरी झालेली पाहिजे. ती घडी नीट बसलेली हवी. नीट बसलेली हवी म्हणजे ज्याला आपण म्हणतो चरितार्थापुरती एकदा आपली सोय करून झाली. ही घडी आपोआप बसत नाही, ही साधकाला विचारपूर्वक बसवून घ्यावी लागते. परंतु ही घडी आपण बसवून न घेता त्याच्याच पाठीमागे लागलो आणि तेच अधिकाधिक हवं असा जर पाठलाग मनामध्ये असेल, राग आणि द्वेष. एखाद्या माणसाला ज्याला खूप भूक लागली आणि खूप तहान लागली, त्याला मी म्हटलं की तू इथे बस, मी तुला आता आत्मविद्या देते, आत्मज्ञान देते, काय ब्रह्म सच्चिदानंद मी तुला समजावून सांगते. फुकट जरी समजावून सांगते म्हटलं तरी कोणी समोर बसणार नाही, कारण की या आत्मविद्येचं ग्रहण करण्यासाठी आपल्याला आपलं पोट भरलेलं पाहिजे. किमान बेसिक अन्न खाऊन तरी पोट भरलेलं पाहिजे.
हे जसं स्थूल अन्नाच्या बाबतीत आहे तसंच इथे आपला हा जो संसार आहे त्या संसाराची मूलभूत घडी बसलेली पाहिजे. संसारामध्ये जोपर्यंत मला अजून साड्या पाहिजे, अजून कपडे पाहिजे, अजून धन पाहिजे, अजून फिरायचं आहे, अजून यूट्यूबवरचे व्हिडिओ बघायचे, असं जोपर्यंत वाचतं, इथे काहीतरी हवं असं जोपर्यंत वाटतं, ही भूक आणि ही तहान जोपर्यंत माझ्या मनामध्ये आहे तोपर्यंत त्या श्रेयाचं ग्रहण करण्यासाठी मनामध्ये जागाच निर्माण होत नाही. म्हणून संसारातल्या विषयांचा हा जो राग आहे, आसक्ती आहे, हवंसं आहे वाटणं आहे, ते काही प्रमाणात कमी व्हायला हवं. म्हणजे पोटातली तहान भूक विषयांची कमी व्हायला हवी. हा पहिला भाग. आणि दुसरं की एखाद्याच्या घराला आग लागली, घर जळतंय, घरातल्या वस्तू जळतायत आणि मी त्याला म्हणलं की आता बाबा तू बस आणि मी तुला आत्मविषयक ज्ञान देते, काय सच्चिदानंद समजावून सांगते, तर तो माणूस ऐकेल का? तो म्हणेल नाही, आधी मला माझ्या घरातली आग विझवू द्या. घरामध्ये आग लागल्यावरती जसं आत्मविद्येचं ग्रहण करणं शक्य नाही, अगदी तसंच जेव्हा आपल्या मनामध्ये आग लागलेली असते, मनामध्ये आग लागलेली असते म्हणजे कोणाबद्दल तरी मत्सर वाटतोय, किती छान त्याला सगळं मिळालं, मला मिळालं नाही, खूप राग आलाय, खूप काहीतरी लोभ आहे, खूप जळजळ होतीये, जळफळ होतीये, तळतळाट होतोय. मराठीमध्ये अनेक छान शब्द आहे. हे जोपर्यंत आपल्या मनामध्ये आग लागलेली आहे म्हणजे काहीतरी नको नकोसं वाटतं, हे हवंय पण हे मिळत नाहीये, असा द्वेष जोपर्यंत मनामध्ये आहे, द्वेषाची आग जोपर्यंत आहे तोपर्यंत हे आत्मविषयक ज्ञानाचं ग्रहण करणं आपण कधीही शक्य नाही. त्यामुळे तहान भूक नको आणि आग नको मनामध्ये विषयांच्या बद्दल. अनावश्यक तहान भूक आणि अनावश्यक आग काढली, मन हळूहळू प्रयत्नांनी शांत केलं, शुद्ध केलं, या विषयांच्या मधलं लक्ष कमी केलं की मग हा प्रियाचा जो विचार आहे तो ग्रहण करण्यासाठी आपण पात्र होतो. जसा नचिकेत प्राप्त झाला होता. आणि नचिकेत प्राप्त झाला होता त्याचं दुसऱ्या ओळीमध्ये यमदेव अजून कौतुक करतात की विद्याभीप्सिनम नचिकेतसं मन्ये नत्वा कामा बहवहा अलोलुपंत. की नचिकेता विद्याभीप्सिनम, विद्येचा म्हणजे मी तुला श्रेयाचा अभिलाषी मानतो, तू श्रेयाचा अभिलाषी आहे, श्रेयाची तू अभिलाषा केली आहेस, त्याच्यासाठी तू प्रयत्न करतो आहेस. आणि नत्वा कामा बहवो अलोलुपंत, की हे जे बाकीचे अनेक काम आहेत, उपभोग आहेत, त्याच्याने तू त्या आमिषांना भुलला नाहीस. आणि नचिकेताने जसं हे सगळं सोडलं, आता नचिकेताने खरं खरं प्रत्यक्ष सोडलं होतं. आपल्याला जर कोणी सांगितलं की तुम्ही हे घरदार सोडा तर आपल्याला ते मुळात शक्य नाही. मग आपल्याला या सगळ्या संसाराच्या सुखांमधून संसाराच्या सुखांचा त्याग करायचा असेल, काय म्हणाले सुरुवातीला यमदेव की दोन्ही अतिशय भिन्न आहेत, प्रकाश आणि अंधार एका वेळेस राहू शकत नाही, अमृत आणि विष यांचं आपण एका वेळेस ग्रहण करू शकत नाही. मग आता याचा अर्थ असा होतो का की जोपर्यंत आपण प्रापंचिक आहोत आणि संसारी आहोत आणि आपल्याला घरदार मुलं बाळं आहेत तोपर्यंत आपण परमार्थाचा अभ्यास करूच शकणार नाही, असा याचा अर्थ आहे का? तर प्रापंचिकांच्या दृष्टीने हा याचा अर्थ नाही. प्रपंच करताना अनावश्यक गोष्टींचा त्याग करणं हा त्यातला पहिली गोष्ट आहे. की त्याग करायचा, प्रपंचाचा त्याग करायचा म्हणजे खरं खरं फिजिकली घरदार मुलं बाळं सोडून कुठेही जायचं नाही, तर अनावश्यक गोष्टींचा किंवा अनावश्यक जे आपलं प्रेम आहे, अनावश्यक गुंतवणूक आहे या संसारामधली, त्या अनावश्यक प्रेमाचा आणि गुंतवणुकीचा त्याग करायचा. एक आहे आवश्यक प्रेम, आवश्यक प्रीती आणि आवश्यक विचार, आणि दुसरा आहे अनावश्यक प्रेम, अनावश्यक विचार. आपल्या दिवसाचा किती वेळ आपण प्रपंचाचं आपल्या दिवसाचा किती वेळ आपण अनावश्यक विचार आणि अनावश्यक प्रेम करण्यात घालवतो, हे ज्याने त्याने आपलं परीक्षण करावं. आपण सगळे सूज्ञ आहोत. गोष्ट एक कथा, खरी कथा वाचनात आली होती की वर्तमानपत्रामध्ये एक वडील आणि यांचा एक तरुण मुलगा एका सहलीसाठी बाहेर गेले कुठल्या तरी थंड हवेच्या ठिकाणी. तिथून परत येताना त्यांची बस होती, ट्रॅव्हल्सची बस होती आणि ती मोठा घाटाचा रस्ता होता, वळणावळणाचा रस्ता होता. वाटेमध्ये एका ठिकाणी थांबली वळणावरती. बसमधले सगळे लोक खाली उतरले, पाय मोकळे करायला फिरत होते. तो जो मुलगा होता तरुण, तो एका कॉर्नरला गेला जिथे खूप मोठी दरी होती. त्याला फोटो काढायचे होते आणि बघता बघता ते फोटो काढण्याच्या नादामध्ये त्याचा पाय घसरला. त्याचे वडील दुसऱ्या कोपऱ्याला उभे होते, त्या मुलापासून बरेच लांब होते. ते वडील डॉक्टर होते.
तर या मुलाचा बघता बघता पाय घसरला आणि दुसऱ्या कोणी जाऊन काही करण्याच्या आधी तत्क्षणी तो मुलगा त्या खोल दरीमध्ये कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. ते जे वडील होते, ख्यातनाम नामवंत डॉक्टर होते त्यांच्या गावातले, ते तिथे गेले. त्यांनी बघितलं की आपल्या मुलाचा तिथे पाय घसरून मृत्यू झालाय. त्या वडिलांना खूप मोठा शॉक बसला, एवढा शॉक की तो त्यांना सहन झाला नाही आणि त्यांनी त्याच क्षणी तिथून उडी मारून स्वतः जीव दिला. आता त्या वडिलांचं त्या मुलावरती प्रेम होतं का त्या वडिलांचं त्या मुलावरती अनावश्यक प्रेम होतं, याचा आपण सगळ्यांनी विचार करावा. आणि अशा प्रकारे अनावश्यक आपली गुंतवणूक, अनावश्यक आपलं प्रेम कुठे कुठे आहे हे प्रत्येकाने परीक्षण करावं. मग आपल्याला जर प्रपंचाचा त्याग करायचा असेल तर अशी अनावश्यक गुंतवणूक जिथे जिथे आपली आहे ती आपण कमी करावी, हा त्याचा पहिला उपाय आहे. दुसरा उपाय आहे की प्रपंचामध्ये राहताना तो माझा आहे असा न मानता, जर आपण भक्तीचा थोडाफार पिंड असेल तो ईश्वराचा आहे, ईश्वराने मला दिलेला आहे असा भाव निर्माण करून जर तो प्रपंच केला तर त्याच्यातली अनावश्यक गुंतवणूक आपोआप कमी होते. तेच घर आहे, त्या घरातला तोच परिवार आहे, तेच कुटुंबीय आहे, त्यांच्यासाठी तीच कर्तव्य करायची, तिथे कुठेही शॉर्टकट करायचं नाही. घराची साफसफाई करतो आपण, फर्निचरवरची धूळ झटकतो, बेडवरच्या चादरी बदलतो, उशांचे अभरे बदलतो, पडदे साफ करतो, तीच सगळी कामं करायची. परंतु करताना माझं घर आहे आणि आता मी खूप छान सजवून ठेवीन आणि लोक आल्यावर म्हणतील ताई तुम्ही किती छान घर सजवलं, असा विचार न करता हे भगवंताचं आहे. देह हे देवाचे, धन कुबेराचे, तेथे मानवाचे काय आहे असं तुकोबा म्हणतात की मुळात हा देह ईश्वराने दिलेला आहे आणि सगळं धन आपल्याकडे कुबेराकडून म्हणजे भगवंताच्या योजनेने आलेलं आहे, मानवाचं इथे काहीही नाही. मग या घरात जिथे मी राहते तेच काम, तीच साफसफाई, तोच स्वयंपाक करताना हे भगवंतानी माझ्या वाट्याला काही काळापुरतं दिलेलं हे घर आहे, त्यांनी काही काळापुरते हे सगळे परिवारवाले माझ्या वाट्याला दिलेले आहेत, त्यांच्याप्रती मी कर्तव्य केले की भगवंत प्रसन्न होईल, त्याला प्रसन्न करण्यासाठी करायचं. असं करत करत जर तीच कामं केली तर प्रपंचामध्ये कुठेही बाधा येत नाही, प्रपंच आपला मोडत नाही, प्रपंचामध्ये काहीही नुकसान होत नाही. परंतु असं न होता आपली जी त्या प्रपंचातली अनावश्यक गुंतवणूक आहे, माझा मुलगा, माझे आईबाबा, माझा भाऊ, माझे पती असं म्हणून जे आपण गुंतून बसलेलो आहे घरामध्ये आणि वस्तूंमध्ये, ती गुंतवणूक आपली कमी व्हायला मदत होते. कारण की हे सगळं देवाचं आहे, देवानी मला काही काळापुरतं दिलेलं आहे असा आपण विचार करू शकतो. त्यामुळे प्रपंच सोडून द्यायचा म्हणजे एक त्यातलं अनावश्यक प्रेम कमी करायचं, दुसरं तो भगवंताचा आहे असा विचार करायचा, आणि तिसरी जी आहे ती छोटीशी ट्रिक आहे. तिसरी ट्रिक अशी आहे की प्रत्येक व्यक्तीचा ज्याला आपण वीक स्पॉट म्हणतो, की घरामध्ये प्रत्येकाचा वीक स्पॉट, व्हल्नरेबिलिटी ही वेगळी असते. की आपली गुंतवणूक अनेक लोकांमध्ये असते, अनेक वस्तूंमध्ये असते, परंतु एक व्यक्ती किंवा एक वस्तू अशी असते की जी आपल्याला खूप आवडते आणि त्या खूप आवडणाऱ्या व्यक्ती किंवा वस्तूमध्ये आपण फार जास्त गुंतलेलो असतो. तर सगळ्या वस्तूंचा सरसकट त्याग करणं आणि सगळ्यातली गुंतवणूक एकदम कमी करणं असं काहीतरी आपल्याला आव्हान वाटेल किंवा कठीण वाटेल. एवढं मोठं प्रोजेक्ट हातात घेण्याच्या आधी आपलं वीक स्पॉट काय तो ओळखायचं, की कशाचा आपल्याला सगळ्यात जास्त त्रास होतो, कुठे मी सगळ्यात जास्त गुंतलेली आहे आणि त्याच्यामधली गुंतवणूक हळूहळू कमी करायची. ज्याच्यामध्ये मी सगळ्यात जास्त अडकलेली आहे त्याच्यामधून जर मला मन हळूहळू काढून घेता आलं तर ज्याच्यामध्ये माझी गुंतवणूक कमी आहे त्याच्यामधलं मन आपोआप निघायला मदत होते. आजोबा असतात एक, ते आजोबा तीर्थयात्रेला जातात. आपल्याकडे असं पूर्वीच्या काळी संकेत होता, अजूनही आहे की नाही मला माहिती नाही, जगन्नाथपुरीला जातात आजोबा आणि तिथे गेल्यावरती ते काय पूजा वगैरे होते आणि मग तिथले पंडितजी म्हणतात की अशी आपल्याकडे संकेत आहे की इथे आल्यावर एक काहीतरी गोष्ट सोडून द्यायची, कायमची सोडून द्यायची, की एखादं फळ म्हणा, एखादी भाजी म्हणा, तुमच्या ह्याच्यातली एखादी वस्तू, मुख्यतः खाण्यातली एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप आवडते तिचा तुम्ही आता त्याग करा, किंवा वस्तू असेल किंवा कुठली एखादी तुमची सवय असेल त्याचा त्याग करा. तर आजोबा विचारात पडतात आता काय सोडायचं. ते पंडित म्हणतात, गुरुजी म्हणतात की तुम्ही खाण्यापिण्यातला एखादा पदार्थ सोडा जो तुम्हाला आवडतो तो. मग आजोबा बराच विचार करतात की आंबा सोडायचा का, नाही पण आंबा सोडला तर मग उन्हाळ्यामध्ये काय होईल, आपल्याला खायला काहीच राहणार नाही, घरामध्ये फक्त आमच्या आमरसच होतो, भाजी करतच नाही आमच्याकडे आंब्याच्या दिवसांमध्ये, मग हे सोडू का, मग पेरू चालणार नाही, टरबूज चालणार नाही,
ही भाजी बटाटा खाल्ला नाही तर बाहेर गेल्यावर आपली सोयच होणार नाही. मग ते म्हणतात मी जरा विचार करतो आणि दुसऱ्या दिवशी सांगतो. घरी जाऊन रात्रभर आजोबा विचार करतात आणि दुसऱ्या दिवशी जाऊन ते पंडितांना सांगतात की मी उंबराचं फळ खाणं सोडणार आहे. उंबर या झाडाचं फळ खाणं मी सोडणार आहे. मुळात जे फळ आपण कधी खातच नाही ते सोडून तिथे तीर्थयात्रेला गेल्याचा काय उपयोग झाला. असं आपलं काहीतरी होतं की आपण फार बदमाश असतो की आपल्याला कोणीतरी त्याग करायला सांगितला, काहीतरी सोडायला सांगितलं. कारल्याची भाजी मी सोडते, आता काय फरक पडतो, मुळात आवडतच नाही मला. ते जी गोष्ट मला आवडत नाही, ज्याच्यामध्ये माझी गुंतवणूक नाही, ती सोडणं याच्यामध्ये काही पुरुषार्थ नाही. ज्याच्यामध्ये माझी सगळ्यात जास्त गुंतवणूक आहे ते थांबवणं, ते कमी करणं, त्याच्यातलं मन काढून घेणं. आणि मन काढून घेणं म्हणजे कर्तव्य बंद करणं असा अर्थ होत नाही. तर कर्तव्य सगळं करावं, पण अनावश्यक मन काढून घेतलं, अनावश्यक प्रेम कमी केलं तर आपोआप या प्रपंचामधला प्रेयामधला जो आपला विचार आहे तो कमी होतो. आणि मग ती जी काही जागा आपल्या मनामध्ये रिकामी होते, मोकळी होते, तिथे हे श्रेयाचे विचार भरायला आपल्याला मदत होते. श्रेयाचे विचार येऊन आतमध्ये बसण्यासाठी आधी थोडंसं मोकळीक असणं आवश्यक आहे. आणि ती मोकळीक आपोआप येत नाही, आपोआप होत नाही. ती विचारपूर्वक आपल्याला निर्माण करावी लागते. आणि ती निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय आपल्याला शास्त्राने सांगून ठेवलेले आहेत, संतांनी सांगून ठेवलेले आहेत. म्हणून संत वाङ्मयाचा अभ्यास करायचा, म्हणून शास्त्राचा अभ्यास करायचा. आणि अशा प्रकारे यमदेव परत नचिकेताचं कौतुक करतात की तू बहवो अलोलुपंत, की हे जे सगळे भोग आहेत याच्याने तू भुलला नाहीस. आणि बघा, एक आपल्याला फार भीती असते की असं जर काही मी सोडून दिलं किंवा प्रपंचातलं मी लक्ष कमी केलं तर माझं काहीतरी नुकसान होईल. पण अशा प्रकारे अत्यंत समबुद्धीने राहताना सुद्धा एक खूप छान उपदेश वसिष्ठांनी श्रीरामाला केलेला आहे. वसिष्ठ श्रीरामाला काय म्हणतात की अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. अजून एक ट्रिक छान सांगून ठेवलेली आहे की तू बाहेरून कितीही भोग भोगले तरी आतून मात्र तू त्यागाची वृत्ती ठेव. एक संत मुक्ताबाई होत्या, जे ज्ञानेश्वरांची बहीण, त्यांनी सुद्धा एक अतिशय सुंदर याच्या उलटा अभंग लिहून ठेवलेला आहे. ते म्हणतात की वरती भगवा केला नामे, अंतरी वश्य केला कामे. की वरून तू भगवे वस्त्र घातले म्हणजे ऑफिशियली संन्यास जरी घेतला तर अंतरी वश्य केला कामे याचा काहीही उपयोग नाही. आणि त्याच्या उलट अंतस्त्यागी आणि बहिर्भोगी, बाहेरून तू कितीही भोग भोगले परंतु आतमधून जर अलिप्त वृत्ती असेल, आतमधून जर विरक्त वृत्ती असेल तर त्या भोगांची बाधा होत नाही. श्रीराम जेव्हा वनवासाला गेले त्याच्यानंतर अयोध्या नगरी फार मोठ्या दुःखामध्ये बुडालेली होती. भरत जेव्हा परत येतो आजोळी तेव्हा तो आपल्या कुलगुरूंना वसिष्ठांना विचारतो की माझा दादा राम जेव्हा वनामध्ये गेला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कसे भाव होते, कशी त्याची मुद्रा होती. त्यावर वसिष्ठांनी दिलेलं उत्तर अगदी विचार करण्यासारखं आहे. वसिष्ठ मुनी म्हणतात की श्रीरामाला जेव्हा सांगितलं की आता तुझा राज्याभिषेक होणार आहे, हे सांगताना ही सांगितलेली बातमी ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जे भाव होते तेच भाव जेव्हा त्याला सांगितलं की आता तुला वनामध्ये जायचं आहे राज्य सोडून, तेच आणि तसेच भाव त्याच्या चेहऱ्यावरती होते. राज्याभिषेक होणार म्हणून एक्साइटमेंट नाही आणि वनामध्ये जायचं म्हणून डिप्रेशन नाही, अशी कुठलीही हालचाल तिथे नाही. अत्यंत शांत, प्रसन्न, निर्विकार अवस्था श्रीरामांची आहे. आणि तशा प्रकारे या प्रपंचामध्ये राहून देखील परमार्थ करता येतो. इथे जेव्हा यमदेव म्हणतात की हे दोन्ही अतिशय वेगळे आहेत, दोघांपैकी एकाला सोडणं भाग आहे, तर प्रपंच सांसारिक व्यक्तींच्या दृष्टीने जेव्हा आपण याचा विचार करतो तेव्हा प्रपंचाला प्रत्यक्ष सोडायची आवश्यकता नाही, परंतु हा उपभोग घेताना आतून जर त्याच्यामधली गुंतवणूक, आसक्ती, चिकटणं आणि अनावश्यक प्रेम कमी केलं तर हा प्रपंच करत असतानाच परमार्थ देखील करता येतो. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. समर्थांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की आधी प्रपंच करा, तो नेटका करा. नेटका करा याचा अर्थ 2 बेडरूमच्या ऐवजी 4 बेडरूमचं घर घ्या आणि मग 5 बेडरूमचं घ्या असा त्याचा अर्थ होत नाही. तर नेटका करा म्हणजे मोजका करा, आवश्यक तेवढाच करा, फालतूचा फापट पसारा वाढवू नका. आवश्यक तेवढा नेटका प्रपंच करा आणि मग परमार्थ घ्यावे विवेका. या परमार्थाचा, श्रेयाचा अभ्यास करा. हेच यमदेवांनी नचिकेताला सांगितलं की मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे कारण की तू
या श्रेयाचा स्वीकार केला, प्रियाच्या आमिषांना तो भुलला नाही. आणि आता म्हणून हे जे पुढचं आहे तत्वज्ञान ते यमदेव नचिकेताला सांगणार आहेत. प्रत्यक्ष तत्वज्ञानाला अजून वेळ आहे, अजून हे बॅकग्राऊंड सेटिंगच चालू आहे. 5व्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात, अविद्यायाम अंतरे वर्तमानाः स्वयंधीरा पंडितम मन्यमानाः दंद्रम्यमाणा पर्यंती मूढा अंधेनैव नियमाना यथांधः. की अविद्येमध्ये संसारामध्ये राहत असताना देखील अविद्यायाम अंतरे वर्तमानाः म्हणजे संसारात राहत असताना देखील धीराः पंडितम मन्यमानाः स्वयं धीराः पंडितम मन्यमानाः म्हणजे काय की स्वतःला फार बुद्धिमान आणि पंडित मानणारे समजणारे हे जे लोक आहेत की स्वतः संसारात राहतात पण स्वतःला अतिशय बुद्धिमान व पंडित समजतात, त्या लोकांची काय गत होते, दंद्रम्यमाणाः पर्यंती मूढः. हे जे मूर्ख लोक आहेत, मूढा अतिशय मूर्ख लोक, हे दुःखदायक वाटांना, दंद्रम्यमाणाः अनेक दुःखदायक वाटांना म्हणजे अनेक दुःखदायक योनींमध्ये पर्यंती म्हणजे भटकंती करत राहतात. कशा प्रकारे भटकंती करतात, अंधेनैव नियमाना यथांधः. एका आंधळ्या व्यक्तीने दुसऱ्या आंधळ्या व्यक्तीला जर वाट दाखवली तर दोघंही जण भटकंती करत बसतात, कोणालाच मार्ग माहिती नाही. अगदी तसंच स्वतः संसारात राहून जणू काही आपणच बुद्धिमान आहोत, आपणच पंडित आहोत, जे काही सगळं कळतं ते आपल्यालाच कळतं असा आव आणून जगणारे जे लोक आहेत ते आव आणून जगणारे लोक अनेक जन्म दुःखदायक वाटांमध्ये दुःखदायक योनींमध्ये फिरत राहतात. बघा, परमार्थाचं हे जे तत्वज्ञान आहे ते पूर्णतः ज्ञानी लोकांसाठी नाही, म्हणजे ज्यांना आत्मज्ञान झालं आहे त्यांच्यासाठी ते नाही. पूर्णतः अज्ञानी लोकांसाठी सुद्धा हे तत्वज्ञान नाही. मग हे तत्वज्ञान कुणासाठी आहे की आपण अज्ञानी आहोत हे ज्यांना समजलं, हे ज्यांनी स्वीकारलं आणि मला अज्ञानी न राहता मला ज्ञानाची प्राप्ती करायची आहे असं ज्याला मनापासून वाटलं त्याच्यासाठी हे उपनिषदांचं तत्वज्ञान आहे. मुळात आपण अज्ञानी आहो हे कळलंच नाही किंवा कळून देखील आपण स्वीकारलं नाही तर या सगळ्या तत्वज्ञानाचा काहीही उपयोग नाही. महाभारतामध्ये जे आपण बघितलं होतं की दुर्योधन आणि अर्जुन यांच्यामध्ये हा फंडामेंटल डिफरन्स आहे. दुर्योधनाचा प्रसिद्ध श्लोक आहे की जानामि धर्मम न च मे प्रवृत्तिम जानामि अधर्मम न च मे निवृत्तिम. की धर्म आणि अधर्म म्हणजे काय हे मला कळतं, परंतु धर्माकडे म्हणजे चांगलं वागण्याकडे माझी प्रवृत्ती होत नाही आणि वाईट वागण्यातून माझी निवृत्ती होत नाही. केनापि देवेन हृदयस्थितेन की जणू काही कोणीतरी एक देव माझ्या हृदयामध्ये आतमध्ये बसून एक माझं नियमन करतोय आणि मला अनिवार्यपणे अधर्माच्या गोष्टी करायला भाग पाडतो. अशा प्रकारे तो स्वतःच्या अधर्माने वागण्याचे जस्टिफिकेशन देतो, परंतु तो हे म्हणत नाही की मला स्वतःला बदलायचं आहे, हे तो म्हणत नाही. याच्यासाठी तो तयार होत नाही, प्रत्यक्ष कृष्ण जाऊन देखील तयार होत नाही. याच्या उलट जेव्हा अर्जुन संभ्रमात पडतो आणि अर्जुन जेव्हा तिथे रणांगणावर उभा आहे तेव्हा अर्जुन हे मान्य करतो की धर्म सम्मूढ चेतः, की आता माझं हे जे मन आहे ते धर्म सम्मूढ आहे. धर्म काय आणि अधर्म काय याच्यातला फरक मला कळत नाही. तर यत् श्रेय स्यान निश्चितम ब्रूहि तन्मे, जे श्रेयस्कर आहे जे हितकारक आहे ते कृष्णा तू मला समजावून सांग आणि मला स्वतःला बदलायचं आहे. की जोपर्यंत बघा की ह्या परमार्थाच्या तत्वज्ञानामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये मला स्वतःला माझं जीवन आता बदलायचं आहे. अनेक वर्ष निघून गेली, अनेक प्रकारची दुःख मी भोगली, अनेक प्रकारे आत्तापर्यंत मी या ना त्या विषयांच्या पाठीमागे धावत राहिलो, इतकी वर्ष जाऊनही अजूनही मला शाश्वत सुख आणि समाधान मिळालेलं नाही. इनफ इज इनफ असं जेव्हा त्याला वाटतं आणि हे जे काही खरं शाश्वत सुख आनंद आणि हे आहे हे मला हवं आहे, हे मला मिळवायचं आहे असं जेव्हा त्या व्यक्तीला वाटतं, जेव्हा त्याला मी स्वतःला बदलावं अशी इच्छा होते, तेव्हा द एंटायर इकोसिस्टीम इज रेडी फॉर यू. इकोसिस्टीम म्हणजे काय, आपण भारतामध्ये जन्माला आलेलो असल्यामुळे अशा प्रकारे श्रेयाची सोय होईल असे अनेक उपक्रम आपल्यासाठी उपलब्ध आहेत. असे अनेक अधिकृत सद्गुरू आहेत, ग्रंथ आहेत, ग्रंथांचं मार्गदर्शन आहे, श्रवण प्रवचन वाचन चिंतन याची व्यवस्था उपलब्ध आहे. हल्ली यूट्यूब डिजिटल चॅनल्समुळे ते उपलब्ध देखील झालेलं आहे. परंतु ही सगळी इकोसिस्टीम कोणाला मदत करते, ज्याला स्वतःला बदलायचं आहे त्याला ती मदत करते. ज्याला मुळात स्वतःला बदलायचंच नाही आणि मीच जणू काही पंडित आणि बुद्धिमान आहे
अशा लोकांच्यासाठी हे तत्वज्ञान नाही. असे लोक जन्मोजन्मी फक्त त्या दुःखदायक योनींच्यामध्ये भटकत राहतात असं यमदेव 5व्या मंत्रामध्ये म्हणतात. आणि हाच विषय 6व्या मंत्रामध्ये कंटिन्यू होतो. 6व्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात, न सांपराय प्रतिभाती बालम प्रमाद्यंतम वित्तमोहेन मूढम अयम लोको नास्ती पर इति मानी पुनः पुनर्वशम आपद्यते मे. म्हणजे न सांपराय प्रतिभाती. सांपराय शब्दाचा आहे की परलोक प्राप्तीचे साधन. परलोक प्राप्ती हा इथे सिम्बॉलिक वर्ड आहे. परलोक प्राप्ती म्हणजे मूलतः वेदांचं तत्वज्ञान. वेदांचं हे जे तत्वज्ञान आहे सांपराय न प्रतिभाती म्हणजे प्रकाश पडत नाही डोक्यामध्ये, की हे जे मूढ लोक आहेत ज्यांचं 5व्या श्लोकामध्ये वर्णन केलं ते अशा प्रकारे परलोक प्राप्तीचं साधन किंवा वेदांचं हे जे तत्वज्ञान आहे हे त्यांना अजिबात कळत नाही, समजत नाही, उमजत नाही. त्यांच्या डोक्यामध्ये या वेदांच्या तत्वज्ञानाचा अजिबात प्रकाश पडत नाही. बालम प्रमाद्यंतम, जणू काही बालिश अज्ञानी असलेले हे लोक निरंतर प्रमाद करत राहतात, निरंतर चुका करत राहतात. कशा प्रकारे, कुठल्या कारणाने चुका करतात? वित्तमोहेन मूढम, धनादिकांच्या मोहाने मोहित होतात आणि मोहित होऊन ते आयुष्यभर वेगवेगळ्या प्रकारच्या चुका करत बसतात. आणि यांची विचार करण्याची पद्धत कशी असते? अयम लोको नास्ती पर इति मानी, की हाच लोक जो आहे तेवढाच केवळ सत्य आहे, हेच जीवन जे आहे माझं तेच केवळ सत्य आहे. पर इति मानी, न पर म्हणजे याच्याशिवाय दुसरं असा काही लोक नाही. परलोक म्हणून संकल्पना अस्तित्वात नाही. दुसरा जन्म असण्याची अजिबात शक्यता नाही. जन्माच्या नंतर तू पुण्य केलंस तर स्वर्गात जाशील किंवा नरकात जाशील याच्यावर ते विश्वास ठेवत नाही. बरं, स्वर्ग नरकावर हल्ली कोणाचाच विश्वास नसतो, ती गोष्ट सोडून देऊ. पण याच जन्मामध्ये देखील मी चांगले कर्म केले तर चांगले फळं मिळतील, वाईट कर्म केले तर वाईट फळं मिळतील याच्यावर देखील त्यांचा फारसा विश्वास नसतो. अध्यात्मविद्या, आत्मा ब्रह्म तर फारच दूरचं राहिलं. असे हे जे लोक असतात ते पुनः पुनर्वशम आपद्यते मे. अशा प्रकारे हे जे बालिश लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत, स्वतःलाच सर्वस्व मानणारे किंवा स्वतःचं हे जे आजचं जीवन आहे तेच फुल अँड फायनल सेटलमेंट म्हणतो, की याच्या आधीही काही नव्हतं माझं अस्तित्व, याच्यानंतरही माझं अस्तित्व असणं शक्य नाही. जगाचा माझा आत्ता हा जो संपर्क आहे तोच तेवढाच खरा आहे, याच्या पलीकडे काहीही अस्तित्वात नाही, काहीही सत्य नाही असे मानणारे ते लोक, यांची अतिशय दैन्यावस्था येते. कशी दैन्यावस्था येते? ते पुन्हा पुन्हा माझ्या कचाट्यात सापडतात, म्हणजे पुन्हा पुन्हा त्यांचा मृत्यू होतो. वित्तमोहेन मूढम, हे जे अज्ञानी लोक आहेत, बालिश लोक आहेत, ते निरंतर प्रमाद करतात, सारख्या सारख्या चुका करतात. बघा, रस्त्याने चालताना मी म्हटलं की मला 5 किलोमीटर चालायचं आहे, पण दर एक पावलाला कधी मी डावीकडे पडते, कधी मी उजवीकडे पडते, कधी मी समोर पडते, कधी मी मागे पडते. असं सारखं मी अडखळत चालले तर मी 5 किलोमीटर अंतर कधी संपवणार? अगदी तसंच या श्रेयाच्या दिशेने जाताना कधी मी भूतकाळात अडकले, कधी मी भविष्यकाळात अडकले, कधी मी चांगल्या घटनेत अडकले, कधी मी वाईट घटनेत अडकले, कधी अनुकूलात अडकले, कधी प्रतिकूलात अडकले. असं या संसारामध्येच जर मी घुटमळत राहिले तर या श्रेयाच्या दिशेने माझी प्रगती कधी होणार? मग या संसाराच्या मध्ये ज्या माझं बागडणं आहे, आमचे सद्गुरू डॉक्टर काका हा शब्द वापरतात की संसारामध्ये आपलं बागडणं जोपर्यंत संपत नाही, संसारामध्ये आपलं हे जे अडकणं, याच्यामध्ये चुका करणं जोपर्यंत आपलं संपत नाही तोपर्यंत आपला बालिशपणा चालूच आहे. वित्तमोहेन मूढम, अशा प्रकारे वित्त म्हणजे धनाच्या मोहाने मूढ झालेले हे जे लोक आहेत ते यमराजाच्या कचाट्यात परत परत सापडतात. एवढं हे जे एक वाक्य आहे 6व्या मंत्रातला हा जो थोडासा भाग आहे हा आपला अजून शिल्लक आहे, हा आपण पुढच्या वेळेस बघू आणि मग 7व्या मंत्राला पुढच्या सत्रापासून सुरुवात करू. आज 10 वाजलेले आहेत. आपलं हे सत्र आपण इथेच थांबवू. हरिओम तत्सत.